Good afternoon to all of you. We'll be quickly heading towards the second session of this Manthan NEP 2020. To address this session, we have Dr. Shivani Limay Madam as our resource person. She has done MA in History, Sociology, MEd, SET in History, SET in Education. She has done her MBA in HR, LLB, PhD in Education, and she is currently pursuing PhD in History. She has 7 years of experience as teacher educator. She is a lecturer of history since 2012 till date in Ferguson College, Pune. She is a member of School Curriculum Framework, Maharashtra State History Committee. She is BOS member SCRT and Bal Bharati for history subject. She has engaged in textbook development for 3rd standard to 12th standard history subject. She is BOS Maharashtra State Open School board member also. She has engaged in development of SLM for Tilak Maharashtra Vidyapit. She has participated in many national and international level workshop, and apart from her educational excellence, she is a good sports player as well. She plays badminton at amateur level. I request Sri Dhananjay Kulkarni sir, council member and former secretary of DES, to welcome and felicitate our resource person, Dr. Shivani Limay ma'am. Thank you, sir. Now, I request Dr. Shivani ma'am to take charge of this session and enlighten the path of this educational transformation through the subject Parakh, Taxonomy and HPC. Thank you. आता इव्हॅल्युएशनकडे जाण्यासाठी आपण हे सगळेजण क्विक रिव्ह्यू घेऊया. सरांनी तर खूप छान सगळ्या गोष्टी सांगितल्याच आहेत आणि त्यातल्या काही गोष्टी मी उद्धृत पण करणार आहे इव्हॅल्युएशन करताना, की सरांनी आपल्याला जे इन्साईट दिले आहेत की टीचिंग लर्निंग प्रोसेस आणि इव्हॅल्युएशन शुड गो हँड इन हँड. वेगळं करायचं नाही आहे ते, तर ते कसं आणि परखनी त्या संदर्भात काय केलं आहे आणि ब्लूमची टेक्सॉनॉमी आपण सगळेजण शिकलेले आहोत, त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन आपण काय करणार आहोत ते आता अगदी आपण एक क्विक रिव्ह्यू म्हणतो की नाही तसं आपण समजून घेऊ. आता आपण इथे उभं राहून ज्या वेळेला शाळेमध्ये कॉलेजमध्ये काही ना काही करत असतो त्या सगळ्याला आपण शिक्षण प्रक्रियेची ध्येय म्हणू शकू. एक लॉफ्टी एम, ग्रेटर एम असं आपण म्हणू. त्याचं पुन्हा विभाजन होतं ते अभ्यासक्रमीय ध्येयांमध्ये होतं, की शाळेत जे विषय आहेत, भाषा आहे, गणित आहे, सामाजिक शास्त्र आहे, फिजिकल एज्युकेशन आहे, EVS आहे, किंवा अगदी असं आपण धरून चालू आपण ज्या काही को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज करतो, गॅदरिंग इन्क्लुडिंग जे काही आपण करतो त्या प्रत्येकाला काही ना काही उद्दिष्ट आहे आणि त्याला आपण अभ्यासक्रमीय ध्येय किंवा CG असं म्हणणार आहोत. हेच पुढे जाऊन आणखीन छोटे तुकडे होतात त्याला आपण म्हणतो C. सरांनी त्याला खूप छान शब्द वापरला, नैपुण्य, कॉम्पिटन्सीज पुढे जाऊन आणखीन त्याचे तुकडे होतात. सरांनी एक आपल्याला इन्साईट दिली, बेस्ट पर्सन फॉर द जॉब. नोकरी देताना आपण कोण निवडतो? बेस्ट पर्सन फॉर द जॉब. एखादं विशिष्ट काम करण्यासाठी विशिष्ट कौशल्य अंगी असलेला माणूस. मग आता हे ठरवायचं कसं? ते काम करण्यासाठीची कौशल्य, गणित सोडवण्यासाठीची कौशल्य वेगळी असणार आहेत, सायन्समधला काहीतरी प्रॉब्लेम असेल ती सोडवण्याची कौशल्य वेगळी असणार आहेत, प्रयोग करण्यासाठीची कौशल्य वेगळी असणार आहेत. सोशल सायन्सेसमध्ये लँग्वेजची तर रीडिंग, रायटिंग, कॉम्प्रिहेन्शन, कम्युनिकेशन ही कौशल्य आहेत. म्हणजे प्रत्येक विषयानुरूप एलोज बदलणार आहेत. एलो म्हणजे अध्ययन निष्पत्ती. इथपर्यंत आता आपण लक्षात घेतलं आहे. आता आपण पुढे जाऊया. बघा, शाळेत एवढे विषय आपण शिकतो, या विषयानुरूप शाळेत, महाविद्यालयात असं धरून चालू आपण प्रत्येक गोष्ट आपण काहीतरी उद्दिष्टानुवर्ती करतो, त्याला आपण म्हणतो एकंदरीत शिक्षण प्रक्रियेची ध्येय. पुढे जाऊया. आता ध्येय ही 3 प्रकारची आहेत. काही आहेत ती संकल्पनात्मक आहेत, कॉग्निटिव्ह, काही आहेत ज्याला आपण म्हणू ज्ञानात्मक, काही आहेत कौशल्यात्मक, आणि तिसरा प्रकार आहे तो दिसत नाही आहे इथे, ॲटिट्यूडनल किंवा मूल्यात्मक.
आपण शिक्षणाच्या ज्या अनेक व्याख्या बघितलेल्या आहेत त्यातली एक व्याख्या आहे शिक्षण म्हणजे वर्तन बदल. एक विशिष्ट पद्धतीने विद्यार्थी वागत होता, मी काहीतरी अध्यापन प्रक्रिया माझ्या वर्गामध्ये केली आणि त्याच्यामध्ये हा वर्तन बदल दिसला. मग एक साधं उदाहरण सांगते. मी सोशल सायन्सेसची असल्यामुळे माझ्या कथनामध्ये सोशल सायन्सेसची उदाहरणं जास्त येणार आहेत. सिव्हिक सेन्स ज्या वेळेला डेव्हलप झालेला विद्यार्थी आहे की सहज जाता जाता कचरा दिसला तर तो उचलून डस्टबिनमध्ये टाकला, हा वर्तन बदल मला माझ्या मुलांमध्ये दिसला तर मी जे सिव्हिक्स शिकवलं, जे नागरिकशास्त्र मी शिकवलं ते साध्य झालं. वर्तन बदलाकडे आपल्याला जायचे. आता पुढच्या स्लाईडकडे जाऊया आपण. आता या अभ्यासक्रमीय ध्येय आणि मूल्यमापन यांच्यात संबंध आहे का? तर आहे. CG आणि इव्हॅल्युएशन, C आणि इव्हॅल्युएशन, एलो आणि इव्हॅल्युएशन हा सगळा सहसंबंध आहे. तो कसा ते बघूया. इव्हॅल्युएशन किंवा मूल्यमापन हा आरसा आहे. कशाचा आरसा? आपण जे काही केलं वर्षभर, आपला विषय शिकवण्याच्या पलीकडे आपण जे काही केलं, आपण काय म्हणूया शिस्तपालन केली महाविद्यालयामध्ये, आपण गॅदरिंगसाठी हे केलं, मुलं वक्तृत्व स्पर्धेला गेली आहेत त्यांना मार्गदर्शन केलं, अगदी तुम्ही वर्गाध्यापनच असं नाही, जे काही केलं आहे आपण वर्षभर शालेय परिसरामध्ये ते योग्य दिशेने झालं का, ते सक्सेसफुल झालं का, याचा आरसा म्हणजे मूल्यमापन. मूल्यमापन तपासताना आपण ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत. पुढे जाऊया आपण. आता CG आणि C मधला परस्पर संबंध सांगताना मी इथे उद्धृत केलेले आहेत, सरांनी उल्लेख केला मगाशी. आता हे NCF SE सेकंडरी स्टेजचा जो NCF आहे त्यातनं मी हे उद्धृत केलं आहे. तुम्हाला स्लाईडवरती पहिली CG दिसेल. CG करिक्युलर गोल, अभ्यासक्रमीय ध्येये, ज्याचं रूपांतर हे पुन्हा पुढे C मध्ये झालं आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या सर्व C's मी एकाच इयत्तेत साध्य करायचे आहेत का? त्या स्तराच्या आहेत. आता इथे ही जी C आहेत किंवा ही CG आहे ही 9 ते 12 स्तराची आहे. तुमच्या लक्षात येईल ही मला वाटतं केमिस्ट्रीची आहे हां, आणि त्याचं फर्दर रूपांतर पुढे एलोजमध्ये होणार आहे. त्यांनी आधीच एक्सप्लेन केलं आहे की आम्ही हे अजून फाईन ट्यून करणार आहोत. पुढे फाईन ट्यून करणार आहोत म्हणजे काय? NCERTनी पण आणि SCERTनी पण एलोज पब्लिक डोमेनमध्ये ठेवलेल्या नाहीत. SCERTच्या एलोज आत्ताही माझ्याकडे आहेत पण त्यांनीच त्या पब्लिक डोमेनमध्ये आणलेल्या नाही आहेत, तर मी कशी आणू, म्हणून त्या मी इथे आणलेल्या नाही आहेत. पण CG आणि C वरनं आपल्या लक्षात येईल की याचे आणखीन आपल्याला छोटे छोटे तुकडे पुढे करत राहावं लागणार आहे. एक कॉम्पिटन्सी कॉन्सेंट्रिक पद्धतीने इयत्ता 9वीत तो काहीतरी शिकेल, त्याच्या पुढचा आणखीन काहीतरी भाग तो इयत्ता 10वीत शिकेल, इयत्ता 11वीत आणखीन काहीतरी वेगळं स्किल शिकेल. हे वाढत जाणारं आहे, त्याचा परीघ वाढत जाणारा आहे. पुढच्या स्लाईडकडे जाऊया. ही फिजिक्सची CG आहे, इफ आय एम नॉट मिस्टेकन. बायोलॉजीची आहे, बायोलॉजीची CG आहे, तुम्ही बघू शकाल. ही 9 ते 12 स्तराची आहे. एकाच इयत्तेत सगळं साध्य होणार नाही, सगळं करता येणार नाही, हेही लक्षात घेतलं पाहिजे. पुढे जाऊया. एक मी मिडल स्टेजची पण मुद्दामून आणली आहे. मिडल स्टेजची का, तर आज किंवा उद्यामध्ये 9वीची पाठ्यपुस्तकं येत आहेत NCERTची, आपल्याला ते ताडून पाहता येईल. ही सगळी सब्जेक्ट स्पेसिफिक पेजेस NCF मधनं आपण वाचणं गरजेचं आहे. एलो जरी आपल्या हातात नसल्या तरी CG आणि C दोन्ही आपल्या हातात आहेत. किमान आपल्या विषयाच्या कोणत्या CG आपल्याला या स्तराला साध्य करायच्या आहेत, किमान ह्या विषयाच्या कोणत्या C आपल्याला साध्य करायच्या आहेत, हे आपल्याला शिक्षक म्हणून माहिती पाहिजे. पुढे जाऊया. या भाषेच्या CG आणि C मी SCF मधनं उचलल्या आहेत. तुम्ही बघितलं तर खाली SCFनी नोट दिली आहे, इयत्ता 11वी आणि 12वी यासाठी भाषा शिक्षण विषयक अभ्यासक्रमीय ध्येय आणि क्षमता स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात येतील, विच इज ॲप्लिकेबल टू ऑल सब्जेक्ट्स. SCERT अजून 11वी 12वी विषयी काही बोलत पण नाही आहे. 9वीची पाठ्यपुस्तकं तयार होण्याची प्रक्रिया पुढच्या शैक्षणिक वर्षामध्ये सुरू होईल.
त्याच्या पुढच्या शैक्षणिक वर्षात 9वी आपल्याला हातात येईल पुस्तक. NCERTचं ह्याच वर्षी आपल्याला येतं आहे. मग आता आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण राष्ट्राच्या स्तराच्या किंवा त्यांच्या प्लॅनच्या 1 वर्ष मागे आहोत. नॉट नेसेसरीली ते काय करतायत पाहून आपलं राज्य करणारे. सामाजिक शास्त्रांच्या बाबतीत आपल्या राज्याने असा निर्णय घेतला आहे की स्थानिक इतिहास, स्थानिक भूगोल याला जास्त प्राधान्य द्यायचं आहे. पण विज्ञान, गणित आणि भाषांच्या बाबतीत आणि इतर जे विषय आहेत त्या बाबतीत कदाचित सारखेपणा असण्याची शक्यता आहे. जेव्हा इथे सारखेपणा आहे, कंटेंटमध्ये सारखेपणा आहे, तेव्हा परीक्षांमध्ये पण सारखेपणा येणार हे गृहीत धरून आपण चालायला हरकत नाही. यासाठी परख ही NCERTची जी एक काय म्हणूया त्यांच्या अंतर्गत चालणारी संस्था आहे, ते काम करतायत आणि इक्विव्हॅलन्स ऑफ बोर्ड्स यावर त्यांचं आत्ता काम सुरू आहे. आपल्या बोर्डाची जी वेबसाईट आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, परख सेल सुरू झालेली आहे. तुम्ही वेबसाईटला भेट दिलीत तर तुम्हाला परखसाठीचा टॅब दिसेल. काम सुरू आहे. अजून तो पूर्ण क्षमतेने चालू झालेला नाही. पुढे जाऊया. आता एलोज, जसं CG या 3 प्रकारच्या होत्या, एलोज पण 3 प्रकारच्या आहेत. काही आहेत त्या संज्ञानात्मक आहेत, संकल्पनात्मक एलोज आहेत की ज्या ज्ञान आणि आकलन यावर आधारित आहेत. काही एलोज आहेत त्या कौशल्यात्मक आहेत. बघा आता मी आधी पुढच्या स्लाईडवरनं एलोजसाठीची जी कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते बोलते आणि मग एलोकडे पुन्हा येते. एलो किंवा लर्निंग ऑब्जेक्टिव्ह ह्या स्पेसिफिक असल्या पाहिजेत. आता मी हे म्हणते म्हणजे समजा वर्किंग व्हर्ब्स वापरायचे आहेत एलो डेव्हलप करताना, वर्किंग व्हर्ब्स. पण समजा मी ओळखलं की विद्यार्थी हे जाणतो किंवा विद्यार्थी काय म्हणूया त्याला माहीत आहे. आता तो जाणतो किंवा त्याला माहीत आहे या गोष्टीचं मापन मी कशी करणार? ॲज अ टीचर तो जाणतो म्हणजे काय याचं मापन मी कसं करणार? म्हणजे एलो ही स्पेसिफिक असली पाहिजे, वर्किंग व्हर्ब असलं पाहिजे, ती मापनक्षम असली पाहिजे. मापनक्षम म्हणजे काय? तर एलो तो 2 गोष्टीतला फरक स्पष्ट करतो. तो प्रयोगशाळेतला ॲपरेटस वापरू शकतो. तो गणित पायऱ्या पायऱ्यांनी सोडवू शकतो. तो 2 ऐतिहासिक घटनांमधला सहसंबंध सांगू शकतो. इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन सारखी घटना आहे की जी युरोपमध्ये घडली आहे, बट दॅट चेंज कोर्स ऑफ हाफ ऑफ द वर्ल्ड. युरोपमध्ये घडलेल्या एका घटनेने निम्म्या जगाचा इतिहास बदलला, हो की नाही? म्हणजे एक ऐतिहासिक घटना ट्रिगर करते 4 ऐतिहासिक घटना. त्या सगळ्या घटनांची साखळी त्याला ओळखता येते. असं ज्या वेळेला मी सांगते की नाही की तो फरक स्पष्ट करतो, तो सहसंबंध सांगतो, तो प्रयोगाची उपकरणं वापरतो, तो गणिताच्या आकृत्या काढतो, मापनक्षम झालं. त्याला हे आलं का? त्याला भौमितिक आकृती करता आली का? त्याला थिअरम सिद्ध करता आला का? आला तर मला जे साध्य करायचं होतं नाही आला याचा अर्थ माझी आंतरक्रिया मला बदलायची गरज आहे. क्लासरूम इंटरॅक्शन मला बदलायची गरज आहे. आता आपण मागच्या स्लाईडकडे जाऊया पुन्हा. जसे आपण CG 3 प्रकारचे बघितले तशा एलोज पण 3 प्रकारच्या आहेत. पहिला प्रकार जो आहे तो आहे संज्ञानात्मक, जो आकलन आहे, व्याख्या सांगतो, संकल्पना स्पष्ट करतो, मे बी एखादी सेंट्रल आयडिया घेऊन त्याच्यावरचा माइंड मॅप तयार करतो. या सगळ्या संकल्पनात्मक एलोज येतील. कवितेचा भावार्थ सांगतो, हो की नाही? किंवा अचूक म्हण, अचूक वाक्प्रचार, अचूक वाक्यप्रयोग करतो. इथे त्याला ते अचूक शब्द सांगता आला का? अचूक म्हण वापरता आली का? अचूक ठिकाणी अचूक म्हण वापरता आली का? अचूक शब्दाची योजना करता आली का? मग तो भले काय म्हणूया त्याचे सिमिलर शब्द दुसरे वापरेल, पण तो शब्द जो त्यांनी वापरला आहे तो योग्य आहे का? हे आलं तर ती एलो साध्य झाली. हे लक्षात घेतलं पाहिजे. या एलोज किती असतात? आता शासनाने दिलेल्या एलोज
या त्यांच्या पृष्ठांची मर्यादा असते म्हणून का काय मला माहिती नाही, पण खूप कमी असतात. आपण शिक्षक म्हणून प्रत्येक स्किलचे ना असे छोटे छोटे धागे काढू शकतो. गणिताचे कितीतरी स्किल्स मला काय म्हणूया बायफोकेट करता येतील. नुसतं गणन करता येणे हे एक स्किल झालं ना, हे एक कौशल्य झालं, पण त्याचेही अनेक भाग आहेत. बरोबर चिन्हाच्या, मला आठवते की माझी आई गणिताची शिक्षिका आहे. मी जेव्हा शाळेत होते त्यावेळेला तिचा अगदी बरोबर चिन्हाखाली बरोबर चिन्ह आलंच पाहिजे हा अट्टाहास भयंकर असायचा. त्यावेळेला तो राग यायचा, ते खोडून पुन्हा लिहायला लावायची. मग आता आपण असं करतोय का, किंवा हा जो काही गोष्टी आहेत की नाही, की ग्राफ वापरता येतोय का, तो ग्राफ वाचता येतोय का. ग्राफ काढणे आणि ग्राफ वाचणे दोन वेगळी स्किल्स आहेत, बरोबर की नाही. म्हणजे आपण एका विषयाचे अगणित एलोज तयार करू शकतो. शासनाने दिलेत तेवढेच एलोज आपण घ्यायचे असं नाही आहे. शिक्षक म्हणून आपण आपल्या गरजांनुसार, आता सर इथे बसलेत, कदाचित प्रज्ञावंत विद्यार्थ्यांसाठीच्या त्यांच्या वर्ग आंतरक्रिया वेगळ्या असतील. आपण इथे सगळेजण बसलेले आहोत 120 विद्यार्थ्यांच्या काय म्हणूया स्ट्रेंथमध्ये. आपल्याला नॉर्मल प्रॉबॅबिलिटी कर्व लक्षात घेऊन जे 80% विद्यार्थी आहेत की ज्यांची काय म्हणूया ते आपले टार्गेट आहे, म्हणजे त्यांच्यासाठीच्या अध्ययन प्रक्रिया मला वेगळ्या करायला लागतील. आणि डावीकडचे 10% आणि उजवीकडचे 10% असं म्हणू आपण. नॉर्मल प्रॉबॅबिलिटी कर्वच्या मीनच्या डावीकडचे 10% उजवीकडचे 10%, त्यांच्यासाठी मला वेगळ्या कृतींची योजना करायला लागेल. म्हणजे एलोज या शिक्षकांनी तयार करायचे आहेत. शासनाने दिले आहेत, पाठ्यपुस्तकात दिले आहेत, तेवढ्याच करायच्या आहेत असं नाही आहे. त्या शिक्षकांनी करायच्या आहेत आणि त्या सब्जेक्ट स्पेसिफिक करायच्या आहेत. त्यात विषयानुरूप बदल होत जाईल. त्याच्यात कौशल्यांमध्ये मगाशी मी म्हटलं तसं अनेक धागे आपण काढू शकू. आता मगाशी मी म्हटलं की एलो पब्लिक डोमेनमध्ये नाही आहेत, या मागच्या सिलेबसच्या एलोज आहेत. फक्त एलोज म्हणजे काय या कळण्यासाठी त्या इथे टाकल्या आहेत. भूगोलाच्या एलोज आहेत ह्या. पुढे जाऊया आपण. आता मी HPCकडे येते. आपण सगळ्यांनी क्षमता वृद्धी प्रशिक्षण घेतलं आहे आणि अगदी हे शिकलो आहे, पण मी हे रॅपिडली घेतल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही आहे, कारण ह्याच्यावर आधारित सगळं आपलं पुढचं आहे. आता इथे बघा आपण सगळ्यांनी की 3 लेव्हल सांगितले आहेत. बिगिनर, प्रोफिशियंट आणि ॲडव्हान्स. आणि इथे स्किल असं लिहिलं आहे. आता मी मगाशी सांगितलं की विद्यार्थी योग्य शब्दांची योजना करतो, असं एक मी भाषेची एलो घेतली, तर तो ह्या 3 पातळ्यांवरती मला तपासायचा आहे. आता अवेअरनेस म्हणजे काय, तर मला योग्य शब्द वापरून बोललं पाहिजे किंवा मला त्या भाषेवर मास्टरी आहे, हा अवेअरनेस आहे. मग त्यात तो बिगिनर आहे, प्रोफिशियंट आहे का ॲडव्हान्स आहे. सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय की भाषा वापरत असताना त्या भाषेला शेड्स वेगळ्या येतात. मी उच्चार वेगळा केला की त्याचा अर्थ बदलतो, ज्याला मराठीत आपण ध्वन्यर्थ म्हणतो, ध्वनीत होणारा अर्थ बदलतो. जसं मी म्हटलं वा छान, इथे मी लेक्सिकली म्हणजे या शब्दांचा डिक्शनरीत दिलेला अर्थ कौतुक असा आहे, पण मी कौतुक करत नाही आहे, हे समजलं ना समोरच्याला. आणि तिसरा आहे क्रिएटिव्हिटी, की वेगळी शेड, वेगळ्या शेडचा शब्द वापरून तो काही योजना करतोय का. त्यातही पुन्हा 3 लेवल्स आहेत ना, बिगिनर, प्रोफिशियंट, ॲडव्हान्स. शब्दप्रभू जे असतात ना, पु ल देशपांडे आहेत, स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत, नेमका गदिमा आहेत, कित्येक आपण त्यांच्या गोष्टी वाचलेल्या असतात की नेमका शब्द वापरू शकतात. आणि आपल्याला निबंध लिहायला सांगितलं की अर्धा तास डोकं शिणवावं लागतं, आहे ना. बघा ही सगळी स्किल्स आहेत. असं एक स्किल घ्यायचं आहे आणि त्या स्किलचा हा 3x3चा मॅट्रिक्स तयार करायचा आहे. हा 3x3चा मॅट्रिक्स आपल्याला HPCसाठी फार पुढे महत्त्वाचा आहे. इथे इव्हॅल्युएशन होताना 3 लेवलवर होणार आहे. एक, तो विद्यार्थी स्वतःचं इव्हॅल्युएशन करणार आहे. मला असं वाटतं की मी खूप छान बोलते, माझी भाषा खूप छान आहे, पण कदाचित समोर बसलेले मराठीचे किंवा इंग्रजीचे शिक्षक माझ्या भाषेतल्या चुका काढू शकत असतील, त्यांच्या त्या नोंदी सुरू असतील मनामध्ये. ठीक आहे,
म्हणजे पहिली लेवल आहे की माझं इव्हॅल्युएशन माझं मी करणे, मला वाटतं की मी ॲडव्हान्स्ड आहे, होऊ शकतं. दुसरी लेवल आहे पियर इव्हॅल्युएशन, विद्यार्थ्याच्या मित्रांनी किंवा सहाध्यायांनी केलेलं त्याचं मूल्यमापन. काही वेळेला मुलं शाय असतात, मुलं सांगत नाहीत, पण इतर मुलं सांगतात तो भारी करतो, भारी चित्र काढतो, सांगतात ना, पियर इव्हॅल्युएशन. आणि मग तिसरं केलेलं जे इव्हॅल्युएशन आहे ते फॅसिलिटेटरनी केलेलं इव्हॅल्युएशन आहे. नॉट नेसेसरी हे तीनही गोष्टी त्याला वाटतंय की तो बऱ्यापैकी बोलतो, पण मला वाटतंय की नाही, तो अजून बिगिनर स्टेजलाच आहे. त्याला वाटतंय की माझ्याकडे एक सभाधीटपणा आहे, मी ॲडव्हान्स्ड आहे, पण समोर बसणारा सांगतोय की नाही, सगळ्या सभागृहाचं लक्ष आपल्याकडे केंद्रित ठेवण्यासाठी तुला अजून हे करायची गरज आहे, तुला ह्या सॉफ्ट स्किल्सवर काम करायची गरज आहे. लक्षात येत आहे? म्हणजे शिक्षक, तो स्वतः आणि सहाध्यायी सेम असणारे इव्हॅल्युएशन असं नाही. आता यात सगळ्याचा पुढे आपल्याला अर्थ लावायचा आहे. आता आपण पुढच्या स्लाईडकडे जाऊया. म्हणजे आता एलोज आणि HPC यांच्यातला सहसंबंध काय आहे, तर एलोज आपल्याला विद्यार्थ्यांनी काय शिकायचं हे सांगणार आहेत, तर HPC ते विद्यार्थ्यांनी कितपत साध्य केलं हे सांगणार आहेत. 3 लेवलचं HPC झाल्यानंतर होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड ज्या वेळेला तयार होईल त्यावेळेला त्याचं क्रेडिटमध्ये रूपांतर आपल्याला करायचं आहे. छान गणितं करायची आहेत, त्यामुळे समजून घ्या, इथे कुठलीही गोष्ट समजली नाही तरी आपण लगेच पुन्हा मागे जाऊ. आणि अध्ययन निष्पत्ती आपल्याला आपल्या अध्ययन प्रक्रियेविषयी सांगतात की अमुक एक एलो साध्य करण्यासाठी, की मला फिजिक्स शिकवताना एखादा कुठला तरी युनिट असा असेल ना की जो मी तात्विक शिकवून नाहीच चालणार, मला तिथे प्रयोगच करून दाखवायला पाहिजे. म्हणजे माझी त्या युनिटसाठीची अध्यापन पद्धती बदलली. असा एखादा युनिट असेल ना इतिहासातला सगळाच भाग मी काही चर्चेतनं किंवा प्रोजेक्टमधनं शिकवू शकत नाही. तिथे काही गोष्टी अशा आहेत की ज्या मलाच एक्सप्लेन करायला लागतील. तिथे कथन हीच पद्धती येणार आहे, तिथे एक्सप्लेनेशन हीच पद्धती येणार आहे. म्हणजे मला प्रत्येक युनिटसाठी, प्रत्येक एलोसाठी वेगळी अध्ययन प्रक्रिया वापरावी लागणार आहे आणि त्याचं मूल्यांकन मला क्लिअर दिसणार आहे की एखादी गोष्ट HPCमध्ये हे तर क्लिअर होईल ना मला की तो बिगिनर आहे, प्रोफिशियंट आहे का ॲडव्हान्स आहे. मग ती एलो कुठली होती, मग मी पद्धती कुठली वापरली होती. मग अरे कथनापेक्षा मी जेव्हा त्याला स्वतःला काहीतरी काम देते करायला, मुलं स्वतः जाऊन काहीतरी माहिती मिळवत आहेत, एक्सप्लोर करतायत, त्यावेळेला साध्य झालेल्या निष्पत्ती या अधिक असतात. असंही होऊ शकतं, पण काही एलोजच्या बाबतीत मीच एक्सप्लेन करणं गरजेचं आहे, मी सांगितल्यानंतरच ती गोष्ट त्यांना समजलेली आहे, असंही होऊ शकतं. पुढे जाऊया. असेसमेंट ही एक कॉम्प्रिहेन्सिव्ह टर्म आहे. आपण त्याला बऱ्याचदा ना मिसयूज करतो. ती एक कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे. त्याला मराठीमध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक दोन्ही, गुणात्मक म्हणजे गुण असं, अंक या अर्थाने नाही, अंक ह्या अर्थाने पण आहे आणि कॅरेक्टरिस्टिक या अर्थाने पण ती टर्म वापरायची आहे. असेसमेंट म्हणजे मेजरमेंट प्लस व्हॅल्यू जजमेंट. विशिष्ट परिस्थितीत विद्यार्थी कसं वागतात याला आपण व्हॅल्यू जजमेंट म्हणतो. आता असेसमेंट काय म्हणूया आपण, एक सिंपल क्वांटिटेटिव्ह मेथडच्या पलीकडे, आणि ते HPC तुम्हाला सांगणार आहे की हे असेसमेंट फक्त सिंपल किंवा संख्यात्मक गोष्टींच्या पलीकडे कसं. आता असेसमेंटमध्ये कोणकोणते कॉम्पोनंट्स आहेत, तर सगळ्यात पहिला जो आहे तो आहे इन्फॉर्मेशन गॅदरिंग, माहिती मिळवणे. आता माहिती मिळवण्याचे स्रोत वेगळे वेगळे आहेत, शिक्षकांनी एक्सप्लेन केलं, मी स्वतः जाऊन ग्रंथालयातनं संदर्भ ग्रंथ वाचला, मी स्वतः प्रयोग केला, मी स्वतः काहीतरी सर्वेक्षण केलं, मी स्वतः जाऊन माहिती मिळवली, मी स्वतः एखादी कृती केली. गॅदरिंग इन्फॉर्मेशन ही पहिली स्टेज आहे. पुढची आहे प्रोसेस करणे ती माहिती.
त्या माहितीवरती प्रक्रिया. आता आम्ही ज्या वेळेला सरांशी बोलायला गेलो होतो, नाईक सरांशी, त्यावेळेला त्यांनी त्यांच्या मुलांना दिलेला एक प्रोजेक्ट सांगितला होता. त्यांनी त्यांच्या मुलांना प्रोजेक्ट दिला होता की ऑनलाईन खरेदी या विषयावरती एक सर्व्हे किंवा एक त्यांनी काम दिलेलं होतं. आता वाटताना हा विषय कसा वाटतो, ऑनलाईन सर्व्हे, पण हा विषय विज्ञान, गणित, इतिहास आणि भूगोल सगळ्याला स्पर्श करतो. ज्यावेळेला किती टक्के लोक ऑनलाईन खरेदी करतात, कोणत्या वयोगटातली लोक जास्त ऑनलाईन खरेदी करतात, हे सगळं डेटा इंटरप्रिटेशन आहे. मग असं जर का म्हटलं की साधारण वय वर्ष 30 ते 50 या वयातली लोक जास्त ऑनलाईन खरेदी करतात असं त्यांना आढळून आलं मुलांना समजा, तर का बरं, तर कदाचित 30च्या आधी किंवा 20च्या आधी ती स्पेंडिंग कपॅसिटी त्यांच्याकडे नाही. स्पेंडिंग कपॅसिटी नाही, खर्च करण्याची ताकद नाही. हे तुम्ही इतिहासाकडे किंवा समाजशास्त्राकडे गेलात, भूगोलाकडे गेलात, कुठल्या विशिष्ट भौगोलिक एरियातली लोकच ऑनलाईन शॉपिंग जास्त करतात का? म्हणजे हा एक विषय किंवा असं एक काम अनेक विषयांना स्पर्श करू शकतं. काम दिसताना साधं वाटतं आणि ते त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना दिलेलं काम आहे म्हणून मी इथे उद्धृत केलं. डेटा प्रोसेसिंग ही पुढची स्टेज आहे. तिसरी स्टेज आहे ती आहे जजमेंट फॉर्मिंग. एखादा मला काय म्हणूया मी प्रयोग केला, मी त्याचं टेबल मांडलं, आता त्याचे इन्फरन्सेस मी काय काढते हे पण फार महत्त्वाचं आहे ना. फिजिक्समध्ये किंवा केमिस्ट्रीमध्ये हा जास्त मोठा भाग आहे, बायोलॉजीमध्ये होतं की नाही इन्फरन्सेस मला माहिती नाही, पण जजमेंट फॉर्मिंग की मी जी कृती केली आहे ती कृतीचा अर्थ काय, आणि शेवटचं आहे डिसिजन मेकिंग. मग त्यावरनं मी माझं मत बनवणे. आता हेच सगळं भाषेला पण लागू आहे, हेच सगळं गणिताला पण लागू आहे. आता सगळी उदाहरणं देणं इथे वेळेअभावी शक्य नाही आहे म्हणून पुढे जाते. आत्ता थोड्या वेळापूर्वी या ब्लूम्सच्या टेक्सॉनॉमीचा उल्लेख झाला. इथे आपण जी रोज परीक्षा घेतो तिथे फक्त त्याचे एकच डोमेन वापरतो. हो, डॉक्टर ब्लूम हे जे सायकोलॉजिस्ट होते त्यांनी 3 डोमेन सांगितलेत. त्यातले आपण इतर 2 डोमेन परीक्षा घेताना मूल्यमापन करताना दुर्लक्षित करतो. स्कॉलॅस्टिक किंवा काय म्हणूया आपण कॉग्निटिव्ह हा एकच डोमेन आपण इथे वापरतो. किती जणांना माहीत होतं की ब्लूमच्या टेक्सॉनॉमीला 3 डोमेन आहेत. BEdला शिकलो आहे आपण हे सगळं. तर त्यातला ॲफेक्टिव्ह म्हणजे भावात्मक आणि सायकोमोटर म्हणजे क्रिया कौशल्यात्मक हा डोमेन आपण वापरत नाही. सकाळी ड्रायव्हरच्या नोकरीचा उल्लेख झाला. ड्रायव्हर होणं पण सोपं नाही आहे. ड्रायव्हर भलेही शिकलेला नसेल पण त्याला गणित येतं, त्याला ट्रिग्नॉमेट्री येते. माझ्या गाडीचा वेग, माझ्या पुढे असलेल्या गाडीचा वेग आणि समोरून येणाऱ्या गाडीचा वेग या तिन्हीचं कॅल्क्युलेशन त्याच्या डोक्यात होतं, तेव्हाच तो समोरच्या गाडीला ओव्हरटेक करतो. ड्रायव्हरला काय म्हणूया एकाच वेळेला अनेक ठिकाणी त्याचं अवधान ही गोष्ट अशी आहे की आपण एकच गोष्ट मेंदू कारक कौशल्य करत असताना एकच अटेन्शन देऊन करतो. बाकी सगळ्या आपोआप काय म्हणूया सवयीनी होत असतात गोष्टी. म्हणजे या सगळ्या गोष्टी जर का आपण बघितल्या ना तर आपण इतर डोमेन्स दुर्लक्षित करतो अगदी आपल्या प्रेझेंट सिनारिओमध्ये सुद्धा. तर आता ते टाळण्यासाठी आपल्याला काय करता येईल. ब्लूमच्या टेक्सॉनॉमीवरचा आपला जो पेपर आहे त्याचा संविधान तक्ता हा असा असतो, ज्ञान, आकलन, उपयोजन आणि कौशल्य या एवढ्याच गोष्टी आपण वापरतो, त्याच्या पलीकडे आपण जात नाही. कदाचित भाषेसारख्या विषयात अभिरुची, अभिवृत्ती, रसास्वाद, नवनिर्मिती तिथपर्यंत जात असतील. इतिहासामध्ये क्रिएटिव्हिटीला खूप स्कोप नाही आहे. घडून गेलेल्या घटना आपण शिकतो, तिथे फार क्रिएटिव्ह नाही होता येत, पण प्रयत्न करायलाही काही हरकत नाही आहे. तिथेही ॲनालिसिसपर्यंत आपल्याला जाता येतं. भाषेत नवनिर्मितीपर्यंत पोचता येतं. प्रत्येक विषयात आपल्याला त्या स्टेजपर्यंत जाता येत नाही. मग आता आपल्याला हे डिमेरिट झालं ना आपल्या परीक्षा पद्धतीचं. हे NCF मध्ये बोर्डाकडनं आणि परीक्षा पद्धतीकडनं
काही स्पेसिफिक अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. धडा आहे अख्खा त्याच्यावरती, पेज 97 ऑनवर्ड्स. सरांनी सांगितलं की आपण सगळ्यांनी वाचलं पाहिजे. तसंच आपण सगळ्यांनी हे मुद्दामून वाचूया की बोर्डाकडनं काय अपेक्षा आहेत, त्यांनी परीक्षा घ्यायची आहे म्हणजे कशी घ्यायची आहे, आणि शिक्षकांकडनं पण काय अपेक्षा आहेत, एकंदरीतच इव्हॅल्युएशनकडनं काय अपेक्षा आहेत हे त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे जाऊया आपण. परखनी आता त्यांची एक टेक्सॉनॉमी डेव्हलप केलेली आहे. टेक्सॉनॉमीला मराठीत श्रेणीबद्ध वर्गीकरण असं म्हणता येईल. त्यांनी ते HPCC जोडायचा प्रयत्न केलेला आहे. मगाशी आपण 3x3चं मॅट्रिक्स बघितलं, त्यावेळेला आपण 3 गोष्टी बघितल्या, अवेअरनेस, सेन्सिटिव्हिटी आणि क्रिएटिव्हिटी. इथे त्यांनी तेच केलं आहे. पहिली स्टेज अवेअरनेस ही ठेवली आहे, दुसरी सेन्सिटिव्हिटी ही ठेवली आहे आणि तिसरी क्रिएटिव्हिटी ही ठेवली आहे. अवेअरनेसचा आणखीन 3 तुकड्यात त्यांनी काय म्हणूया भाग केलेत. पहिला भाग आहे हा नॉलेजचा आहे, दुसरा आहे तो अंडरस्टँडिंग द कॉन्स्ट्रक्ट. हे अजूनही डेव्हलपमेंट स्टेजमध्ये आहे. आता ज्यावेळेला आम्ही परखच्या वर्कशॉपसाठी गेलो होतो दिल्लीला, त्यावेळेला देशभरातनं लोक तिथे आले होते आणि खूप सारे प्रश्न विचारले लोकांनी की ब्लूमची टेक्सॉनॉमी रिसर्च होऊन सिद्ध झालेली आहे, ती कशी काय सोडून द्यायची एकदम, आणि मग आता ही परखनी टेक्सॉनॉमी केली, याला रिसर्चचा बेस काय आहे. त्यावर त्या ज्या तिथल्या संचालिका आहेत त्यांनी एक छान उत्तर दिलं होतं की एनी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन इज लिव्हिंग ऑर्गॅनिझम, डेव्हलप होतं, बदलत राहतं. आपण चाललो आहे पुढे सगळेजणं, सगळी बोर्ड. परखनी सर्व बोर्डाच्या, सर्व स्टेटच्या सर्व लोकांना तिथे बोलवलेलं आहे. म्हणजे असं नाही आहे की एका स्टेटसाठीच काम चाललं आहे, कारण ते कुठे चालले आहेत, इक्विव्हॅलन्स ऑफ बोर्ड्स. सर्व बोर्डांच्या परीक्षा या एकाच पातळीवर आणायच्या. ती पातळी कोणती, कंटेंट सेम झाला पण प्रश्न वेगळे वेगळे असले तर उपयोग नाही ना. एखाद्या बोर्डात, म्हणजे नाव घेऊन सांगायला हरकत नाही, आसाम बोर्डामध्ये 10 प्रश्न देतात, कोणतेही 5 सोडवा म्हणतात. याचा सगळ्यात मोठा डिमेरिट काय आहे, तुम्हाला सगळ्या आशयावर प्रश्न टाकता येत नाहीत. आणखीन एका बोर्डामध्ये 50 प्रश्न हे MCQ असतात. MCQच्या बाबतीत कुठल्याही प्रकारच्या प्रश्न प्रकाराविषयी ऑब्जेक्शन नाही आहे. MCQ जिथे जास्त आहेत तिथे मुलांनी तुक्का लावण्याची शक्यता जास्ती असते, पुढच्याचं बघून लिहिण्याची शक्यता जास्ती असते, किंवा गणित सांगतं आपल्याला, प्रॉबॅबिलिटीचा नियम सांगतो की मी डोळे मिटून एकच हे केलं तर माझं उत्तर बरोबर येण्याची शक्यता 25% असते. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता, गणिताच्या बाईंना हसू आलं, या सगळ्या गोष्टी लक्षात घेता एक आदर्श प्रश्नपत्रिकेमध्ये काय असलं पाहिजे, इकडे परख आता चाललंय. इक्विव्हॅलन्स हा त्या दृष्टीने आहे की सगळेच ज्ञानावरचे प्रश्न नको, सगळेच आकलनावरचे नको, सगळेच असे ओव्हरऑल एक ठोकळा ऑप्शन दिलेले 10 पैकी 5 सोडवा असे प्रश्न नको, सगळेच दीर्घोत्तरी नको, सगळेच MCQ नको. नको नको नको, मग काय पाहिजे ते परखनी सांगितले. आता आपण इथे बघूया. पहिला त्यांनी स्तर सांगितलाय तो आहे नॉलेज, ॲबिलिटी टू रिकॉल, आयडेंटिफाय, रिअलाइज अँड कॉग्निझन्स ऑफ लर्न्ड फॅक्ट्स. मी जे शिकली आहे, मी जे समजून घेतलं आहे, मला जे कळलं आहे ते मला पुन्हा मांडता येणे, उद्धृत करता येणे, ही अगदी बेसिक पातळी आहे, पहिली पातळी आहे, त्याला नॉलेज म्हटलं आहे. पुढचं आहे अंडरस्टँडिंग द कॉन्स्ट्रक्ट, ॲबिलिटी टू डिस्क्राईब. आता मी पण काहीतरी शिकून आल्यानंतर आज मी काय म्हणूया इथे तुमच्याशी बोलू शकते, मी डिस्क्राईब करते. माझं अंडरस्टँडिंग 100% असेलच असं नाही. कॅस्केडिंगमध्ये होतं काय, मला तिथे जे काही मिळालं होतं त्यातलं तुमच्यापर्यंत मी 100% पोचवू शकणार नाही आहे, हो की नाही. हे सुद्धा ओळखता येणे, कॉन्स्ट्रक्ट अंडरस्टँड करणे, ज्ञानाची रचना कशी होते. पहिला भाग स्मृतीचा आहे, लक्षात ठेवणे. दुसरा भाग हा त्याच्यावरती झालेल्या सगळ्या प्रोसेसेस आहेत. बघा, कधीतरी काहीतरी लहानपणी शाळेत शिकलेलं असतं आणि ते आजही तोंडपाठ असतं, पण त्याचा आपल्याला तसा काही उपयोग नसतो. जसं की मला इयत्ता 3रीमध्ये असताना
पुणे जिल्ह्यातले सगळे तालुके शिकवलेले होते आणि ते आजही पाठ आहेत. उगीच लक्षात राहिलेली ती गोष्ट आहे. का लक्षात राहिली माहिती नाही, पण ती लक्षात राहिली आहे. आणि छान अगदी तो नकाशा पण डोळ्यासमोर, जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, वेल्हेभोर, शिरूर, दौंड, बारामती, इंदापूर, हवेली, पुरंदर. उगीच लक्षात राहिलेली माहिती आहे ही नॉलेज. ती का लक्षात राहिली? मे बी तो नकाशा माझ्या वर्गाच्या समोर होता, रोज मी तो पाहत होते जाता येता. किंवा आपण म्हणतो की नाही की ज्ञानरचनावादामध्ये ज्ञानाची रचना कशी होते ते दीर्घस्मृतीत का जातं हे सांगितलेलं आहे. ती स्टेज इथे. तिसरं आहे अंडरस्टँडिंग द प्रोसेस, प्रक्रिया समजून घेणे. आता कुठल्याही गोष्टीची एक काय म्हणूया स्टेप असते. पुन्हा मी सोशल सायन्सेसची असल्यामुळे उदाहरणं माझ्याकडे तीच आहेत की मी ज्या वेळेला निवडणूक प्रक्रिया शिकते त्या निवडणूक प्रक्रिया शिकताना मला लॉजिकल सिक्वेन्स लावताच आला पाहिजे. मी मतमोजणी या स्टेपच्या आधी निकाल जाहीर ही स्टेप सांगून उपयोग नाही आहे. मतमोजणीच्या आधी निकाल जाहीर करू शकतच नाही ना आपण. म्हणजे आधी मला प्रत्येक स्टेप त्याच्या समजून घेतल्या पाहिजेत. ते तुम्हाला इथे कळतं. ॲबिलिटी टू नॅरेट, इन्युमरेट, चार्ट, सिक्वेन्स, ॲप्लाय द स्टेप्स, या सगळ्या स्टेप्स मला वापरता येणे, त्याचा लॉजिकल सिक्वेन्स कळणे. गणितामध्ये तर स्टेप्सना फार महत्त्व असतं. सरांनी आत्ताच सांगितलं की वेगळ्या पद्धतीने जरी गणित सोडवलं तरी स्टेप्स तर आहेच ना. ते वेगळ्या पद्धतीने सोडवताना सुद्धा काहीतरी विचार प्रक्रिया झाली ना. एक वरची पायरी तो विद्यार्थी चढला, म्हणजे इथे प्रक्रियांचा भाग आहे. मग आता ह्याच्याशी जोडलेले प्रश्न कुठले असतील असं तुम्हाला वाटतं? बघा, आता मी इथे एक थोडंसं काय म्हणूया इंट्रॉस्पेक्ट करायचा प्रयत्न केला आहे की समजा नॉलेज लेव्हल आहे. ज्या वेळेला मी कुठलीही गोष्ट स्पष्ट करा, व्याख्या लिहा, सांगा, माहिती लिहा असे प्रश्न विचारते, ते सगळे तिथे गेले. लघुत्तरीमध्ये टिपा लिहासारखा प्रश्न आहे तो तिथे गेला. आणि वस्तुनिष्ठमध्ये तर सरळ सरळ की औरंगजेब कोणत्या घराण्याचा शासक होता, रिकॉल, कम्प्लिटली रिकॉल बेस्ड क्वेश्चन आहे, हो की नाही. आठवणे, स्मृती. पुढे अंडरस्टँडिंग द कॉन्स्ट्रक्टमध्ये मी ज्या वेळेला जाते त्यावेळेला दोन गोष्टींमधला फरक स्पष्ट करा, किंवा सिद्धांत लिहा असं ज्या वेळेला मी सांगते गणितातला, किंवा केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, तुमच्याकडे सगळ्यांकडे सिद्धांत हा भाग असतो, प्रॉब्लेम सॉल्विंग असतात. आणि वस्तुनिष्ठमध्ये सुद्धा त्याच्या प्रश्न असतील की समजा गटात न बसणारा शब्द ओळखा. उत्तर माझ्या समोर आहे, चारही शब्द माझ्या समोर आहे, पण त्यातला तोच शब्द त्या गटातला का नाही? अंडरस्टँडिंग द कॉन्स्ट्रक्ट. तो स्पेसिफिक शब्द ह्या 3 शब्दांपेक्षा वेगळा का आहे हे मला जर का समजलं तर अंडरस्टँडिंग द कॉन्स्ट्रक्ट. आणि तिसरा आहे तो म्हणजे प्रक्रियेची ओळख, ज्याच्यामध्ये तक्ते म्हणजे आलेखावरचे प्रश्न आहेत, किंवा टप्प्यांनी गणितं सोडवणं आहे, किंवा भौमितिक आकृत्या आहेत. भौमितिक आकृत्या काढताना सुद्धा प्रत्येक स्टेप घेऊनच जायला लागतं ना, त्याशिवाय तुम्हाला ते करताच येणार नाही आहे पूर्ण. आता पुढे जाऊया आपण पुढच्या स्टेजकडे, सेन्सिटिव्हिटी. याचं पण त्यांनी काय म्हणूया क्लासिफिकेशन आणखीन 3 गटात केलं आहे. पहिला आहे कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन. आता कॉन्फ्लिक्टिंग सिच्युएशन केव्हा निर्माण होते? माझ्या मनामध्ये आमच्या इयत्ता 12वीच्या इतिहासाच्या पुस्तकातला एक प्रश्न आहे. सामाजिक सुधारणा आधी, स्वमतावरचा प्रश्न आहे मुलांना लिहायला, की राजकीय सुधारणा आधी. आता ह्या प्रश्नाला सोशो रिलिजियस रिफॉर्म मुवमेंटची बॅकग्राऊंड आहे. आगरकरांचं म्हणणं होतं की सामाजिक सुधारणा आधी झाल्या पाहिजेत, त्याशिवाय राजकीय सुधारणांना अर्थ नाही. तर टिळकांसारख्या जहाल नेत्याचं मत असं होतं, चोर शिरलाय घरात, चोराला आधी बाहेर काढा, मग घराची रंगरंगोटी करू. घर दुरुस्त कधी करायचं, घराची रंगरंगोटी कधी करायची हे आपल्या हातात राहतं. आता इथे काही विद्यार्थ्यांना कदाचित आगरकर करेक्ट वाटतील. याचंही कारण सांगते. वीणा गवाणकरांचं पुस्तक आहे एक होता कारवर, त्यातला एक प्रसंग आहे, सगळ्यांनी वाचलं असेल आय एम शुअर,
की ती एक निग्रो माणूस असतो, आपल्याला असलेल्या निग्रो व्यक्तींच्या पाठिंब्यावरती तो निवडून येतो, मेयर बनतो, पण मेयरचा 5 वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा काय करायचं हे लक्षात न आल्यामुळे तो बांधकामावरचा मजूर परत बनतो. त्यामुळे सगळे बांधकामावरचे मजूर त्याला मेयर विटा दे, मेयर जा सिमेंट घेऊन ये असं सांगत असतात. इथे आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन मुलींनी शिकलं पाहिजे. महात्मा फुलेंनी सांगितलं मुलींची शाळा काढा. मुलींच्या पालकांनी त्यांच्या घराच्या बाहेर रांग लावली नाही की माझ्या मुलीला तुमच्या शाळेत ॲडमिट करून घ्या. असं झालं का? नाही झालं. महात्मा फुल्यांनी सांगितलं मुलींनी शिक्षण घेतलं पाहिजे. तिथनं आज वर्गात वाढलेला मुलींचा टक्का ही स्टेज येईपर्यंत 150 वर्ष जातात. कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन, मी काय सांगायचा प्रयत्न करते लक्षात येते. कॉन्फ्लिक्टिंग सिच्युएशन असेल त्यावेळेला त्याचं उत्तर, आता मी जो मगाचा प्रश्न घेतला होता सामाजिक सुधारणा आधी का राजकीय सुधारणा आधी, एखाद्या विद्यार्थ्याने लिहिलं की सामाजिक सुधारणा ह्या आधी झाल्या पाहिजेत, मला शिक्षण मिळालं पाहिजे, हा माझा हक्क आहे, हेच मला माहिती नसेल. महात्मा फुलेंनी सांगायच्या आधी थोडे मुलींनी मोर्चे काढले होते आम्हाला शिकवा म्हणून. मला शिक्षण मिळालं पाहिजे हा माझा हक्क आहे हेच मला समजलं नाही. सामाजिक सुधारणा झाल्याशिवाय राजकीय सुधारणांना अर्थ नाही. एखाद्या विद्यार्थ्याने लिहिलं की राजकीय सुधारणा आधी झाल्या पाहिजेत. इक्वॅलिटी जर का तुम्ही आधी रुजवलीत मनामध्ये लोकांच्या, तर तुम्ही एक स्टेप पुढे जाता आणि ती तुमच्या बिहेवियरल पॅटर्नमध्ये आपोआप येते. आता आपल्याला अशा पद्धतीने वागायचं आहे, संविधानाने हा हक्क दिलाय, पण अशा पद्धतीने वागायचं आहे, त्यामुळे राजकीय सुधारणा आधी झाल्या पाहिजे. तर तिसऱ्या एका विद्यार्थ्याला वाटेल की असं आपण का म्हणतोय की हे आधी का हे आधी, हे दोन्ही हातात हात घालून गेलं पाहिजे. आता या तिघांची उत्तरं बरोबर आहेत. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला या प्रकारच्या प्रश्नांची रचना करताना आणि या प्रकारच्या प्रश्नांची मॉडेल आन्सर तयार करताना, त्याची गुणदान योजना तयार करताना खूप काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांचं उत्तर कसं येईल ह्याचा विचार आपल्याला आधी करावा लागेल. मग आहे ओपन माइंडेडनेस. आता समजा, पुन्हा माफ करा इतिहासातलंच उदाहरण आहे, 1857चं स्वातंत्र्य समर आहे. आता त्याविषयी वाद आहेत. वाद कशा अर्थाने की आम्ही इतिहासात म्हणतो नो सोर्स नो हिस्ट्री, कागदी पुरावा पाहिजे प्रत्येक गोष्टीला. आणि ह्या स्वातंत्र्य समराविषयीचा प्रत्येक कागद तयार केलेला ब्रिटिशांनी तयार केलेला आहे आणि प्रत्येक कागदात त्यांनी म्हटलेलं आहे इट वॉज मिअर सिपॉय म्युटिनी विच वॉज कप बाय द ब्रिटिश. मग हे केवळ शिपायांचं बंड होतं का? स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात तसं हे भारतीयांचा पहिला प्रयत्न होता इंडिपेंडन्स मिळवायचा, स्वातंत्र्य मिळवण्याचा पहिला प्रयत्न होता. आता इथे मी जर का अध्ययन कृतीची योजना केली की मी वर्गामध्ये 2 गट तयार केले आणि मुलांना संधी दिली की एका गटाने आपली बाजू मांडायची आहे, पण ह्या गटाला ही मुभा आहे की त्यांचं पटलं तर तू तिकडे जा. ओपन माइंडेडनेस, माझं जे म्हणणं आहे त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी मत असू शकतं. इथे आपण म्हणू की त्यांना आपण संधी देतो टू शिफ्ट द साईड. लँग्वेजेस, सोशल सायन्सेस, आय एम शुअर फिजिक्स, केमिस्ट्री, मी हे बोलत असताना प्रत्येकाला आपल्या विषयानुसार कॉमर्स असे काही ना काही नक्की आठवत असणार आहेत की हे आपण चर्चात्मक पद्धतीने घेताना मुलांना त्यांची मत बदलण्याची संधी दिली पाहिजे. आमच्या वर्गामध्ये कायम मुलं एक पॅनल डिस्कशन करतात, रिझर्वेशन असावं की नाही, विशेषतः महिलांना 50% रिझर्वेशन दिलं आहे महाराष्ट्राने, असावं का नाही. मुली तावातावानी म्हणतात की काही गरज नाही आम्हाला, आम्ही केपेबल आहोत, नको आहे आम्हाला. पण इथे हेही लक्षात घेतलं पाहिजे की आज स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्ष, येस, डिप्राइव्ड सेक्शन ऑफ सोसायटीमध्ये त्यांची गणना होते, ते नाकारू शकत नाही. दे आर डिप्राइव्ड ऑफ देअर राईट्स. मग आपण असं ज्यावेळेला त्यांना मत
काय म्हणूया, प्रो आणि अगेन्स्ट दोन्ही मतं मांडायची संधी द्या आणि मत बदलायची पण संधी द्या. आणि तिसरं आहे कोलॅबोरेशन. आता पुन्हा राज्यशास्त्रातलंच उदाहरण देते की आघाडी सरकार स्थैर्य आणतं. हे एक वाक्य चूक आहे का बरोबर आहे. आता 14 सालचं मोदीजींचं गव्हर्नमेंट होतं, स्पष्ट बहुमत होतं त्यांच्या पक्षाला, पण कोएलिशन गव्हर्नमेंट आहे, आघाडी सरकार आहे. त्याच्या आधीचं मनमोहन सिंगांचं सरकार होतं, स्पष्ट बहुमत नव्हतं पण आघाडी सरकार होतं. दोन्ही सरकारांनी 5 वर्षांचं टेन्युअर पूर्ण केलं, दोन्ही सरकारांनी स्टॅबिलिटी दिली. आपल्या देशाला वारंवार होणाऱ्या निवडणुका परवडणाऱ्या नाहीत, निवडणुकांचा खर्च प्रचंड असतो. म्हणजे एक आलेलं सरकार स्टेबल राहून 5 वर्ष तरी त्यांनी काम केलं पाहिजे, 5 वर्ष विकासाच्या योजना त्यांनी आखल्या पाहिजेत. त्यामुळे आघाडी सरकार स्थैर्य आणतं याला सपोर्टिंग म्हणून ही उदाहरणं दिली. पण एका मुलांनी तिसरं उदाहरण दिलं महाराष्ट्रात जे घडलं ते. महाराष्ट्रातल्या आघाडी सरकारने स्थैर्य आणलं नाही. आणखीन इतर कुठल्या राज्यातलं उदाहरण असेल, युपीतलं असेल, ते उदाहरण दिलं आणि सांगितलं की स्थैर्य आणलं नाही, आघाडी सरकार स्थैर्य देत नाही. इथे तुम्ही काय करता, दोन्ही गोष्टींचा संगम करायची मुलांना संधी देता, दोन्ही कोलॅबोरेशन करायचे, दोन्ही गोष्टी सांगायच्या आहेत. कारण दोन्ही प्रकारची उदाहरणं ही अवेलेबल आहेत. पुढे जाऊया. मी खूप वेगाने चालली आहे, खूप मला कल्पना आहे आतून. जनरेट इनोव्हेटिव्ह आयडियाज. आताच सरांनी सांगितलं की गणित सोडवायची वेगळी पद्धत, इनोव्हेटिव्ह पद्धत आहे ती, त्याची आहे. लिखाणाची वेगळी पद्धत, बोलण्याची वेगळी पद्धत. मग आहे फ्लेक्झिबिलिटी, लवचिकता, फ्लुएन्सी, विचारांचा ओघ किती आहे, किती कल्पना सुचतात. मी मगाशीच म्हटलं की एखादा भाषाप्रभू असेल ना, बसल्या जागी असे एक छान कविता तयार करेल. फ्लुएन्सी, त्याच्या विचारांचा ओघ कसा आहे. आणि शेवटी आहे कंबायनिंग आयडियाज अँड कॉन्सेप्ट्स. आता इथे मी एक उदाहरण घेतलं आहे, मी त्याची वर्ड फाईल पण करून आणली आहे, पण आता वेळ घालवत नाही त्याच्यात. मी ग्रुपवरती शेअर करेन त्याची PDF, तुमच्या प्रत्येकाच्या कॉलेजच्या ग्रुपवरती येईल ती. की समजा आरोग्य शिक्षणासारखा एक विषय आहे, तो मी दिला तर मी किती विषयांना टच करू शकते. मी ह्या विषयाच्या मदतीने पंचकोश, IKS, भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रे आणि लाईफ इन जनरल एवढ्या विषयांना टच करू शकते. म्हणजे इथे ते अपेक्षित आहे त्यांना. मग आता जर का परखनी आपल्याला प्रत्येक स्तरावरती असे छोटे छोटे तुकडे करून दिलेत, पुढे जाऊया, तर ब्लूप्रिंट ही काहीशी अशी दिसेल. आता ब्लूप्रिंट सगळ्यांना माहिती आहे ती कशी दिसेल. आपण आता पुढे जाऊया. आता हे ॲक्च्युअल इव्हॅल्युएशनकडे आपण आलोय. 9 ते 12 स्तरावरती त्यांनी NCF मध्ये पेज 97 वरती हे तासिका दिलेले आहेत. प्रत्येक विषयाला कामाचे तास किती आहेत एका वर्षात ते दिलेत. या सर्व विषयांची मिळून कामाच्या तासांची बेरीज आहे 1072. म्हणजे सर्व विषयांचे मिळून तुम्हाला हे आपलं आहे 9 ते 12 स्तर 9 ते 12 आहे. आपल्याला 1012 तास काम करायचे. त्यापैकी 30 घड्याळी तास म्हणजे 1 क्रेडिटचं काम असं NCFनी सांगितलंय. त्यामुळे आपल्याला टोटल वर्षभरात 35.73 क्रेडिटचं काम करायचं आहे. आता ते माझ्या या 3x3च्या मॅट्रिक्समध्ये बसवायचं कसं. आता ज्या वेळेला मी ह्या 35. एक मुद्दा थोडासा हलला आहे, ते हलवता येईल का. ती चौकट बघा, एक मुद्दा झाकला गेला आहे. ते जे 3x3चं मॅट्रिक्स आहे ना, नाही स्लाईड तीच राहू दे. 3x3चं मॅट्रिक्सचा चौकोन खाली घ्या फक्त. तो चौकोन खाली घ्या. PDF नाही आहे, हलवता येईल ना. हा जो चौकोन आहे ना निळा, हा खाली घ्या. इथे एक मुद्दा लपलाय अजून खाली. हां, आता
73 क्रेडिटचं काम करायचं आहे. विषय आहेत 9, म्हणजे एका विषयाला 3.97 क्रेडिटचं काम करायचं आहे. एका विषयाला 3.97. एका विषयाच्या एलोज किती? अगणित. एलोजनुसार मी HPCचं 3/3चं मॅट्रिक्स किती करेन? अगणित. पण मी करणार किती? जेवढं शासनाने दिलं आहे तेवढंच. आता हे आपल्याला परख देणार असं आत्ता तरी म्हणतं आहे. आपण क्लिक 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 करत जायचं आहे पुढे. हे वर्षभर करायचं काम आहे. मी जसं जसं शिकवत जाईन युनिट पुढे, ज्या ज्या एलोज साध्य करत जाईन तसं तसं पुढे जायचं. आणि मुलांनी पण करायचं आहे ते, की मला वाटतं की मला छान प्रयोग करता येतो, मी ॲडव्हान्सला क्लिक करेन. पण मला असं वाटतं की त्या मुलाला अजून प्रयोगामध्ये जरा अजून प्रोफिशियन्सी यायची गरज आहे. अजून त्याला फाईन ट्युनिंगची गरज आहे. त्याला प्रयोग नीट येत नाही आहेत. मी त्याला इथे ठेवीन. हे 3.97 ज्या वेळेला 3/3च्या मॅट्रिक्समध्ये डिव्हाइड झाले त्यावेळेला एका चौकटीला 0.44 गुण मिळाले. इथे मी क्लिक केलं तर तो आपोआपच 0.88 गुणांवर जाणार आहे. आणि आता शेवटचा आकडा खाली गेला आहे, पण तो मी सांगते 1.32 येतो. सगळ्यातच तो ॲडव्हान्स असेल विद्यार्थी, असो ना, एखादा हुशार असू शकतो, सगळ्यातच तो असेल तर तो सगळ्यात 1.3 घेईल. अवेअरनेसमध्ये पण, सेन्सिटिव्हिटीमध्ये पण आणि क्रिएटिव्हिटीमध्ये पण. त्या 1.32ची बेरीज तुम्ही बघितलीत तर ती 3.96 आहे. म्हणजे वर्षभर तुम्ही त्या प्रत्येक एलोच्या बाबतीत ते क्लिक क्लिक करत पुढे जायचं आहे. त्याचे गुण आपोआप मोजले जाणार आहेत. ते आपोआप क्रेडिटमध्ये आणि याच्यामध्ये कन्वर्ट होणार आहेत. सो फार सर्व मिळून त्या स्किलसाठीचं हे आहे 3.97. ज्यावेळेला तुम्ही हे 3.97 ह्या मॅट्रिक्समध्ये बसवताना त्याची विभागणी, तो जर का बिगिनर असेल तर 0.44, जर का तो प्रोफिशियंट असेल तर 0.88 आणि ॲडव्हान्स्ड असेल ना तर 1.32. जर का तो तिन्ही याच्यात अवेअरनेस, सेन्सिटिव्हिटी आणि क्रिएटिव्हिटीमध्ये 1.32 आहे ना, ती बेरीज एवढी होती सर. तो जर का एका इथे आहे, इथे आहे, इथे आहे, तर ती बेरीज आपोआप तशी होत जाणार आहे. म्हणजे त्या स्किलच्या बाबतीतलं त्याचं इव्हॅल्युएशन आपोआप होणार आहे. आता साधी गोष्ट आहे की स्कॉलॅस्टिक अचिव्हमेंट एखाद्या विद्यार्थ्याची खूप छान नसते, पण तो प्रॅक्टिकल्स खूप चांगली करतो. अनुभव घेतला असेल तुम्ही. मे बी त्याला त्याच्याकडे असलेलं ज्ञान पेपरमध्ये मांडता येत नसेल, पण तो प्रॅक्टिकल्स खूप छान करतो. मग स्किलनुसार बदलणार आहे ना, तो बिगिनर आहे का प्रोफिशियंट आहे का ॲडव्हान्स आहे. हे मुळे सरांना नाही पटलंय का अजून? हां 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 हां, त्या मॅट्रिक्सचं विभाजन येते. मी हे नमुन्यादाखल दाखवलंय की ते 0.44, 0.88 आणि 1.32 कुठनं आले हेच नाही, यावरच आक्षेप आहे का? हा 3.97 लिहिलंय तर तिन्ही ठिकाणी 0.88 घेणार आणि 0.88ची बेरीज होणार 3 वेळा. हां, ते आणि आपोआप कम्प्यूट होणार. आपल्याला ते सॉफ्टवेअर देणार आहेत ते, असं आत्ता तरी म्हणतायत. चला आता अगदी थोडक्यात आहे. एका चांगल्या प्रश्नपत्रिकेची वैशिष्ट्य मगाचपासून आपण बोलतोय. आता प्रश्नपत्रिका शेवटच्या मुद्द्याकडे मी जाते, पाहिजे असेल तर मधले 2 मुद्दे स्किप करून आपण कुठे जाणार आहोत आणि आपल्याला सगळ्यांना काय काम करायचं आहे. मॅडम हे स्किप करा, हे सगळ्यांना माहिती आहे. आता आपण असं गृहीत धरू, हे पण स्किप करा. ITMS कडे आपण चाललोय. ITMS म्हणजे काय? आयटम डेव्हलपमेंट. आपण प्रश्नाला प्रश्न म्हणतोय, प्रश्नपत्रिकेतल्या प्रश्नाला ते आयटम म्हणतात. त्या आयटमला स्टेम असतं. स्टेम म्हणजे काय? त्या प्रश्नाची भाषा. आयटम काय म्हणाल म्हणा. आयटम डेव्हलपमेंट ते प्रत्येक शिक्षकाला लॉग इन देणार आहेत. ते प्रत्येक शिक्षकाला लॉग इन देणार. ते म्हणजे कोण? आपलं बोर्ड. तिथे तुम्ही लॉग इन तुम्हाला मिळाला, तुम्ही तुमच्या घरी बसून त्या लॉग इनचा वापर करून सिलेक्ट करायची की मी कुठल्या ग्रेडचा क्वेश्चन ॲड करू इच्छिते.
तो क्वेश्चन मी ॲड केल्यानंतर तो तुम्हाला विचारेल, विषय विचारेल, करिक्युलर कोणत्या CG वरचा प्रश्न आहे, कोणत्या C साठी आहे, कोणत्या कॉग्निटिव्ह डोमेनचा आहे. जे 3 डोमेन आता आपण शिकलो ना. आता आपण अवेअरनेस, सेन्सिटिव्हिटी आणि क्रिएटिव्हिटी, आणि त्याचंही पुढे फर्दर आपण बायफर्केशन केलं. मग क्वेश्चन जाईल, तो तुम्हाला एडिट पण करता येईल आणि मग तुम्ही तो सबमिट कराल. हा प्रश्न सबमिट केल्यानंतर जसा एक लॉग इन तुम्हाला आहे तसा एक लॉग इन मॉडरेटर किंवा स्क्रुटिनायझर्सना पण असणार आहे की प्रश्नाची भाषा योग्य आहे का, 2 मार्कांसाठी हा प्रश्न यांनी सांगितला आहे पण हा योग्य आहे का. आता पुढच्या स्लाइडकडे जाऊया, शेवटच्या. बिल्ड क्वेश्चन पेपर ज्या वेळेला होणार आहे त्यावेळेला काय करता येईल, आपल्याकडे ऑलरेडी बादलीभर पाणी आहे भरलेलं, आता त्यातनं एक एक आपण भांडं उचलणार आहोत. आता मला ब्लूप्रिंटनुसार ह्या युनिटवरचा, ह्या कॉग्निटिव्ह डोमेनवरचा प्रश्न पाहिजे की तो महाराष्ट्रभरातल्या शिक्षकांनी अपलोड केलेला त्या युनिटवरचा, त्या डोमेनचा, तेवढ्या गुणांचा, एवढे एवढे प्रश्न आहेत. निवडा. ठीक आहे. म्हणजे ब्लूप्रिंटनुसार आपली प्रश्नपत्रिका नसते, ॲक्सेप्ट करूया. काही वेळेला नसते, काही वेळेला असते, काही वेळेला नसते. हा प्रॉब्लेम जो आहे आपला, आणि ज्यामुळे आपल्या परीक्षेची विश्वासार्हता कमी होते, कारण आपली प्रश्नपत्रिका ब्लूप्रिंटनुसार नाही, आपल्या प्रश्नपत्रिकेत सगळ्या आशयाला रिप्रेझेंटेशन नाही, आपल्या प्रश्नपत्रिकेत सगळे प्रश्न प्रकार नाहीत, आणि आपल्या पत्रिकेत सगळी उद्दिष्ट तपासली जात नाहीत, असं होणार नाही. त्या करिक्युलर गोलचा, त्या युनिटचा तो प्रश्न प्रकार घ्या, एवढेच. कुठला पाहिजे तो निवडा आणि आपण त्यातनं डिफिकल्टी लेव्हलचे वेगळ्या वेगळ्या प्रश्न प्रकार उचलू शकतो. ही डिफिकल्टी लेव्हलसुद्धा आता काही जण किती करायची, 30-40-30, 30 हार्ड, 40% मीडियम, 30% सोपे, कारण सगळ्यांना न्याय देणारी प्रश्नपत्रिका पाहिजे. असं जर का तुम्ही ब्लूप्रिंटमध्ये ठरवलं असेल, तुम्ही ब्लूप्रिंटमध्ये काय ठरवता त्यानुसार तुम्हाला तुमची प्रश्नपत्रिका तयार करता येणार आहे. स्तर 9 ते 12 साठी असं काम सुरू झालेलं आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि त्याचा टेक्निकल असिस्टन्स, मगाशी मी सांगितलं, बोर्डाच्या वेबसाईटवर तुम्ही सगळेजण जाऊन परख, आत्ता तिथे काहीच फार माहिती नाही आहे, फक्त परख काय काम करतं, परख राष्ट्रीय सर्वेक्षण करतं, खूप मोठ्या प्रमाणावर डेटा परख मिळवतोय. भारतातल्या सगळ्या बोर्डचा, सगळ्या परीक्षेचा सगळा डेटा त्यांच्याकडे आहे. आपलं बोर्डसुद्धा क्वेश्चन वाईज ॲनालिसिस करतं. हे माहिती आहे ना तुम्हाला की प्रत्येक प्रश्न, समजा माझ्या प्रश्नपत्रिकेतला प्रश्न क्रमांक 1, किती टक्के विद्यार्थ्यांना त्याच्यात 0 मार्क मिळाले हे बोर्ड एका क्षणात सांगू शकतंय ॲज ऑफ टुडे. तर या एवढ्या सगळ्या डेटा ॲनालिसिसवरनं ते आदर्श प्रश्नपत्रिकेकडे चाललेत आणि इथे प्रत्येक शिक्षकाला त्यात कॉन्ट्रीब्यूट करायचा चान्स आहे. हे काम अजून डेव्हलपमेंटल स्टेजमध्ये आहे आणि इंद्राणी मॅडमनी सांगितल्याप्रमाणे धुन बदल के तो देखो, लेट अस ट्राय अँड गो अहेड विथ धिस प्लॅन. जसं आपल्या मार्गात काही येतील बदल, त्यानुसार विल मोल्ड आवर सेल्स. धुन बदल के तो देखो. आता प्रश्न कोणी विचारणार नाही, मला माहिती आहे, भूक लागली आहे. त्यामुळे थँक्यू फॉर गिविंग मी धिस अपॉर्च्युनिटी अँड थँक्यू फॉर लिसनिंग पेशंटली. हॅव अ ग्रेट डे अहेड. धन्यवाद मॅडम. तुमच्या ओघवत्या शैलीमध्ये तुम्ही CG, LO, HPC आणि परख या सगळ्याच मुद्द्यांचं अतिशय सविस्तर स्पष्टीकरण केलं. वेळेची मर्यादा ओळखून आवर्त घेतलं किंवा व्याख्यान कमी करावं लागलं त्यांना, त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने मी तुमचे मनापासून आभार मानते.